रावण मारल्याच्या नंतर प्रभू विमानात बसले. रावणाचा अंत्यविधी झाल्याशिवाय बसले नाही बरं का. रामायणातला गोड शिष्टाचार पहा. हो, कधी कधी काय होते माहिती का, आपण एकच रामायण वाचितो मग आपल्याला दुसरं कळत नाही. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावण मेल्याच्या नंतर 9 कामं केले. रावणाचा अंत्यविधी पण केला गुरुवर्य, आणि रावणाच्या अंत्यविधीच्या अगोदर एक काम केलं, मंदोदरीला भेट दिली. स्वतःहून नाही, ती भेटी करता आज्ञा मागितली. मंदोदरी भेटायला गेल त्या प्रभू रामचंद्राला. तर रावणाची 6 नातू जिवंत होते. 6. एक जण म्हणला, मी लय रामायण वाचिलं, मला नाही गवसलं. बाळूला कुठं म्हणलं, मला तुरीच्या पाट्यात गवसलं. वाचेव न सुंबळ्या, अरे आयुष्य कमी पडतं इतकं वाचायला दिले नंदू बाबा. फक्त आपण वाचित नाहीत, जगात प्रत्येक व्यक्तीला वाटतंय घाम कमी निघावून बंडल मोठं भेटा, आणि कमी घामानं भेटलेलं बंडल बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही. मग जे पैसे बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाहीत ते पैसे संसार इचकून टाकतात. त्याच्यामुळं कष्ट केले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. महाराज घासलंय, कष्ट केले, आज माणूस राज्य प्रसिद्ध झालाय. कष्ट घासायला पाहिजे कोणीतरी, ज्यानं त्यानं आपोआपली विद्वत्तेला त्याला धार द्या, तिथं तुमचं वजन प्राप्त होईल. महाराज या लोकांनी घासले या लोकांनी, त्यांची साधना केली. त्याच्यातली 6 नातू मंदोदरीला म्हणतात, आजी ज्यानं आमच्या आजोबाला मारलं त्याला भेटायचं कशा करता. मला गरज नाही बरे सांगायची, पण रामप्रभू मला भाविक सांगायचे. भाविक ज्यानं आपल्या आजोबाला मारलंय, माझ्या आजोबाला मारलंय, त्या रामचंद्रांना भेटायचं कशा करता. महाराज आजी किती हुशार होती पहा. तिनं सांगितलं, बाळांनो, तुमच्या आजोबा इतका प्रचंड शक्तिशाली होता, आणि एवढी असताना रामानं मारलाय काय. तुमच्या आजोबापेक्षा रामाकडे शिल्लक काय होतं हे बघण्यासाठी मला त्याला भेटायचंय. कारण माझा पती मारायची ताकद तर कोणातच नव्हती, रावण मारायची ताकद कोणातच नाही. मग तरी पण रामचंद्रांनी वानर सोबत असताना मारलाय. भाऊ तर एकटाच होता, मानवापैकी एकटेच लक्ष्मण होते, बाकी सगळे 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ होते. मग मारला कसा. मला त्या रामात माझ्या पतीपेक्षा वेगळा काय गुण आहे ते बघण्यासाठी मला भेटायचे. आणि सूर्यास्ताला जाणार होता. मला वाटतंय 3, 3:30, 4 वाजलेले असतील. सूर्य थोडासा ढळलेला होता, आणि 4च्या नंतर सावल्या कोणीकडे जाते आता, पश्चिमेकडे, बरोबर आहे ना. पूर्वेकून माणसं गुंगत येतो, गुंगत येत माणसं. चला, सूर्य ढळलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले आहेत. मंदोदरीने एका पवित्र व्यक्तीची अनुमती घेतली, कारण बिभीषण तिथं हजर नव्हते, पण बिभीषणाच्या पत्नीची अनुमती घेतली. माय, मला रामचंद्रांना भेटायचंय. काय बिभीषणाची बायको रेडी असेल हो. तिने सांगितलं, ताई आधी जर कल्पना केली असती तर कपाळावरचं कुंकू संपत नव्हतं. चप, मला विधवा म्हणते, मी सती जाणार आहे. तिला विधवा कसं म्हणता येईल. महाराज काही लोक स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, तिचा कोणाचा पुरुषाचा पुरुषार्थ असतो, तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ होता. मी फक्त तुझी अनुमती याच्याकरता घेते. कोणी विचारलं कुठं चाललंय नवरा मेल्याच्या नंतर, तर रामप्रभूला भेटायला चालले असं सांग बाकीच्यांना. मी सोबत येऊ का. गरज नाही. धाडशी बाई होती ती, आणि प्रभू रामचंद्राकडे गेल्यात. महाराज जगाचा बाप गालाला हात लावून बसलेला होता, कारण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या मनात शंका होती, आपल्याच्यानं रावण मरण का. ही पंढरपुरातल्या मालकाच्या मनात शंका होती.
कारण देवाला काही लोक मारण्यासाठी लय बेजार व्हावं लागलं. कर्ण मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती का देवाला? आपलं भीष्माचार्य मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती? पंढरपुरातल्या मालकाला लुगडं नेसावं लागलं होतं. लुगडं नेसणं म्हणजे हरिश्चंद्र दादा शिखंडी, गुरुवरे शिखंडी शिखंडी साधं रूप येते. हा, तुम्हाला किती रुपये दिले तर तुम्ही होताल महिनाभर? होऊ शकता का तुम्ही? महाराज एवढी पुरुषार्थी काही लोक होते. रावण सामान्य नव्हता महाराज. आणि देव गालाला हात लावून विचार करतोय मेलाच कसा. आणि तेवढ्या अवकाशात मंदोदरी तिथे आलेली आहे. मंदोदरीची सावली प्रभू रामचंद्राच्या उजव्या मांडीच्या बाजूला पडली. मांडीवर नाही, उजव्या मांडीच्या बाजूला पडली. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचार केला, परछाई पडली, सावली पडली, पण पुरुषाची नाही, स्त्रीची आहे. गालाचा हात काढला, दोन्ही हात छातीवर टेकले आणि एका स्त्रीची सावली पडली म्हणून त्या सावलीला लोटांगण घातलंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने मंडोदरीच्या सावलीला नमस्कार केला. सावलीला बुवा ह्या रामायणात बघू नका, दुसऱ्या रामायणात पाच. हो, सावलीला नमस्कार केला. आणि मग फिरून पाहिलं, माय आलीस? हो प्रभू आले. नाही काय सेवा करू? काही नाही, जे काम होतं ते काम झालं. मला सती जायचंय, येते मी येणार आहे माय, तुला वाट लावण्यासाठी मी येणार आहे. अंत्यविधीला प्रभू हजर होते. पण प्रभू रामचंद्राने मंदोदरीला प्रश्न केला, माझं माय एक विचारू का? तू आलीस आणि परत कशी चाललीस? नाही म्हणे, माझं जे काम होतं का त्या कामासाठी मी तुमच्याकडे आलते आणि ते काम झालं मी तुमच्यापाशी थांबू कशाला? माझं काम संपलं नाही, मी आले, मी परत चालले. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, माय मला तरी कळावं तू काम कोणतं घेऊन आलतीस तर. मला कळावं तुझं काम काय होतं. माझं एकच काम होतं, या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये माझ्या नवऱ्याला मारायची ताकद कोणातच नव्हती, कोणातच नव्हती. आणि ज्या अर्थी तुम्ही माझ्या नवऱ्याला मारले त्या अर्थी माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे, ते बघायसाठी आलते, ते गुण बघायसाठी आलते. मग प्रभू रामचंद्राने विचारलं, तू पाहिला का? हो, मला 5-6 सेकंदात कळालं माझ्या मालकापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे आणि तो गुण शिल्लक असल्यामुळे तुम्ही माझ्या मालकाला मारले. माझ्याकडे कोणता गुण आहे? तुम्ही जिवंत स्त्रीला नमस्कार करताल, नवल नाही, परस्त्रीच्या सावलीला सुद्धा नमस्कार करतात, परस्त्रीला आई म्हणतात. हा गुण तुमच्याकडे, म्हणून माझ्या नवऱ्याला तुम्ही मारले. काय राम आहे महाराज. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम हे नाव पडे. जगात जितके पुरुष आहेत, या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तो रामचंद्र आहेत, म्हणून पुरुषोत्तम नाव पडलं. चला, बाकीच्या सगळ्या क्रिया केल्या. बिभीषणाला समाधी बांधायला लावली गंधमादनाची, हे कामं केली ना देवानं. आणि बिभीषणाला मग सांगितलं, आता तू राज्याचा कारभार कर, मी तुला जयपत्र पाठवून देतो आणि त्यावेळेला मग तुझा राज्याभिषेक होईल. मुहूर्त काळ ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारू हास्य सगळे येतील आणि तुझा राज्याभिषेक होईल. मी निघालो. एक विमान दिलं बसायला देवाला. त्या विमानामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, जगज्जननी सीताई साहेब बसलेल्या आहेत, सीता मातोश्री बसल्या. महाराज अजूनही शंका आहे, त्या विमानात लक्ष्मण होते का? मग त्या विमानात जर लक्ष्मण बसले नाही तर मग लक्ष्मण अयोध्येत गेले कशानं? शंका आहे बरं महाराज, याच्यात शंका आहे, शंका आहे. महाराज आपल्याला जर चिठ्ठ्या दिल्या कोणी, धोतर पिवळे होते. मी मगाशी काय सांगितलं रवी बुवाला? आपण आरतीत म्हणतो योगी 28 विटेवरी उभा. नंदुबुवा जर कीर्तन करायला, भागवत करायला, रामायण करायला, शिवपुराणाला खालून चिठ्ठी दिली, 28 युगापासून पांडुरंग उभा आहे, तर त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. काय होईल भरत अण्णा? चालू कीर्तनात विठ्ठल जय जय नाही, आताच नाही, असं होईल का नाही? म्हणून पाहुणी ग्रंथ करावी कीर्तन. ऐकूनी कीर्तन नाही, पाहुनी आधी ग्रंथ पाहायचे. विचारू शकते, द्या सोडून. ही लोक सामान्य आहेत, आपली क्यू करतेत. ज्या दिवशी ही तरुण पुढे विद्वान होईल का, ही चिठ्ठ्या द्यायला सुरुवात होईल, त्या दिवशी आपली संख्या किती वाढती का कमी होती? बा विठाला विठाला. मग लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत त्या विमानात होते. पुन्हा एखाद्या कीर्तनात सांगायला तर राहू द्या ती गोळी वापस, घाम याचा, सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्या की रिॲक्शन येत असते, राहू द्या ती गोळी पाठीमागे. एक जण म्हणला तुलाच येत नाही, असं समज.
तुम्ही हुशार होण्यासाठी एक एक गोळी मागत होत असतो. शोधा शोधा शोधा. घाम आला पाहिजे तुमच्यापाशी कीर्तन करताना आम्हाला. शोधा. आणि विमानात बसून मर्यादा पुरुषोत्तम आणि रामचंद्र निघाले. विमान एका जंगलात थांबलं. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. 2 हार गळ्यात घातले होते. 2 हार. महाराज सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये त्रिजटेनं घातली आणि सुवर्ण कमळाची माळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल? किती रामायणकार मेल्यावर सुधरताना तुम्ही सांगा, मला पहिली गोळी घाला. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल तुम्हाला? नाही. वा, याच्यामुळे आमचं शिजत आहे. तुमचं काय झालंय? कीर्तनाला दम नाही. काय किडा होता का? काय करणार आहे ते? मी एवढा मोठा खपक्या किडा आणि ते काय करतो माझ्या पुढं? हो. त्याचं बटन कुठे रे? नाही अजय, तू घरचा होतास, तू डिलीट केला असतं. पण घ्यायचे मोबाईल चालू आहेत ना. तुम्ही माझ्या कष्टा दिवशी लावला असता पुन्हा, त्याच्यामुळे बंद केलं. विठाला बापू सुवर्ण कमळाच्या माळा होत्या. जेवायचं बरं जाताना पुन्हा. रविवार तुमचं राहिलंय. वाघ जेवणारे जेवत इतकं वाजिल्या. फासोळ्या मोकळ्या होत्या. कुस्ती खेळल्यापेक्षा कुस्ती येईन. ठीक आहे, साधे कधी. बापू चांगलं घर आहे तुमचं. रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही. बर, आम्हाला तसं घर नाही भेटावं, निदान सोपे तरी भेटावं. विठाला आनंद. आपल्याला बसायला भेटलं बरं बुवा, याच्यापेक्षा काय करायचं? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्या बाईनं आपल्याला चहा द्यायला. ज्या माऊलीची चप्पल पाहायला भेटत नाही रवी आपल्याला त्या माऊलीनं चहा आणून द्यायला. याच्यापेक्षा श्रीमंती कोणती बघता? आपली का जात विचारली, का आपलं का कुळ विचारलंय, का आपले पैसे विचारलेत? फक्त आपण वारकरी म्हणून पाहिले, म्हणून आपण चांगलं वागायला पाहिजे. चला. सुवर्ण कमळाच्या माळा स्वामीजी गळ्यात. विमान थांबल्या गेलं. सीताई साहेबांना सांगितलं, प्रभू हा परिसर पाहिल्याच्या नंतर अंगाला काटे येते तू माझ्या सतीश बुवा. सीताई साहेब म्हणतात, देवा हा परिसर पाहिल्यावर माझ्या अंगाला काटे येतात हो. याच परिसरात रावणानं मला विमानात टाकून नेलतो प्रभू. मला या परिसरात थांबा वाटत नाही. चला, अयोध्येची जनता आपली वाट पाहते. आपल्यावर कृपा करणारी अयोध्येतली लोक कितीतरी आपल्यासाठी उपवास आहेत. महाराज प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष गर्भपोटातच राहिले. पारे दादा, लेकरू सुद्धा बाहेर आलं नाही. गर्भातल्या पोरानं विचार केला की ज्या राज्यात देव नाही त्या राज्यात वापस जन्माला यायचं नाही. 14 वर्षापर्यंत गर्भपोटात राहिले. काय काय प्रेम असलो प्रभू रामचंद्रावर. गर्भ सुद्धा पोटात राहिले. आपल्याला एकच 12 वर्ष गर्भ लवला सुखाचार्य. पण अयोध्येमध्ये कितीतरी काही गायी जणल्या नाही, काही गायी जणल्या नाही आणि जणलेल्या आटल्या नाही. अयोध्येत रामप्रभूच्या अगोदर ज्या ज्या गायी जणल्या त्या परत येऊस तर आटल्या नाही, आणि ज्या पोटोशी होत्या त्या रामप्रभू येऊस तर जणल्या नाही. हा अयोध्येतला पुरुषार्थ आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावरचं हे प्रेम होतं महाराज. हे प्रेम होतं. काय अलौकिक मुद्रा असेल, काय क्रिया असेल महाराज, काय भाव असेल तो, काय नाविन्य असेल ते. महाराज देव येईपर्यंत बाळाला जन्म द्यायचा नाही, आणि या अयोध्येतल्या लोकांना दूध भेटणार नाही म्हणून देव येऊस तर आटायचा नाही. हा, इकून जिजा भीतीला टेकले. जिजा इकून भीतीला टेकले. गावातल्या 7-8 बाया रडायला, बाई कसे दिसायलेत. ती कुंजीजी बसलेली, ही कुंजीजी बसलेली. लगेच भावकीच्या एका बाईनं तुटक्या दांड्यात चहा आणला. किर्लोस्कर इन्नाचा आईल. सगळ्या बायकाला द्याला. कसा? जिजीला म्हणले घ्या ना. कसा घेऊ? मी म्हणलं असा घे ना. घटा घटा सुटमिऱ्याचा चहा जिजीने प्याला. जिजा नंदुबा भीतीला टेकिलेली, रुपया लावलेला, उदबात्या लावलेल्या, आणि जिजा भीतीला असताना जिजीनं चहा प्यावा. महाराज अयोध्येतल्या गायीनं वासराला जन्म नाही द्यावा.
काय आपण बसतो का त्याच्या तराजूमध्ये? काय लायकी आहे का आपली त्या पशुची तरी त्यांच्या सोबत बसायची आपली? हे प्रेम आहे महाराज. आईसाहेबांना सांगितलं, प्रभू मला थांबा वाटत नाही, तर चला. ऐक ना सीते, सीते ऐक ना ग, तुझ्या गळ्यातली माळ दे ना, दे ना तुझ्या गळ्यातली माळ. आईसाहेबांना सांगितलं, प्रभू पूर्ण वनवासात वनवास स्वीकारलाय, माझ्या मैत्रिणीनं घातलेली हार आहे, माझ्या मैत्रिणीनं घातलेला सुवर्ण कमळाची माळ आहे, ही माळ माझ्या घरच्या जावायला द्यायची, माझ्या घरच्या जावायला द्यायची. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, मला उर्मिलेच्या गळ्यात ही माळ घालायची. का? तिनं नवऱ्याला आपली सेवा करण्यासाठी अनुमती दिली. लक्ष्मण उर्मिलेच्या कृपेने आलेत. महाराज ज्याची बायको खटाळे का, त्यानं सप्त्यातला कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. गळ्यात शपथ खोटं सांगत. हा, ज्याची बायको भिकारचोट आहे का, सूर्यवंशी, तिच्या नवऱ्यानं कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. हा, ज्याची बायको उदार सतीश बुवा, त्यानं माणसं घरी न्यायचे. ज्याची बायको सुगरण उदार, त्यानं न्यायचे. महाराज लक्ष्मणजीची, उर्मिला मातेची कृपा होती. महाराज या सगळ्यानं फळं खाल्ले, लक्ष्मणानं का नाही खाल्ले? विश्वाच्या पाठीवर 3च लोकांच्या करंगळीतून अमृत येत होतं. एक इंद्राच्या, म्हणून मानधाता वाचले. मानधाताचा पुत्र स्वामीजी मुचकुंद, भगवंताचे पहिले सेनापती, ते वाचले. आणि तिसरी व्यक्ती सांगतो उर्मिला, जिच्या करंगळीतून अमृत येत होतं, आणि ती परमेश्वराचा एक, तिनं रामप्रभूचं भजन केलं नाही, डोक्यातलं काढून टाका तुम्ही, रामप्रभूचं केलं नाही, ती एकच म्हणायची, पती परमेश्वर आहे ना महा. आणि भगवान प्रसन्न झाले, शिवजी काय देऊ? एकच द्या, माझे मालक वनवासात पाणी पण पित नाहीत, माझ्या करंगळीतलं अमृत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. महाराज हा भारत देशातल्या स्त्रियांचा पुरुषार्थ आहे. म्हणून या देशाची ओळख देशातला पुरुष म्हणून नाही, या देशातली स्त्री म्हणून आहे. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची ओळख ह्या देशाची स्त्री आहे. माझ्या माईंनो, याच्याकरता मी कधी कधी बॉम्ब टाकतो तुमच्यावर. तुम्ही चुका करी जाऊ नका, चुका करी जाऊ नका. बापू, जगात केवढा जरी माणूस श्रीमंत असेल, विद्वान असेल, पोरांना वेळ देऊ शकत नाही. पोरांना त्यांची आई वेळ देऊ शकते. म्हणून या देशाची स्त्री चुकता. वेळ संपला की बरं त्यांना हाय कवर कवर संगचे फुटल्यावर माणूस पडतो बरं. रोजच्या कीर्तन करायला असंच म्हणत होते का तुम्ही? महाच कोण दुश्मन झाले का माहिती तुम्ही? जाऊ द्या, चला मग तरी काय मीटर जळत. येरी भंगिरे 3-3 वाजूस तर मोबाईल इचकायले. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे सकाळीच त्याला बायकून थोतर लाल होऊस तर आणलंय, आणि त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या तुझ्याकडे आल्या तर तू रूम नेन हानीन. विठाला प्रभू, मला हे हार उर्मिलेला न्यायचा आहे, मला उर्मिलेला न्यायचा आहे. की एवढ्या वनवासात मला मैत्रीण चांगली भेटली त्रिजटा, आणि तिने मला सुवर्ण कमळाची माळ घातली, ही माझ्या जावाच्या गळ्यात घालायची. देवानं सांगितलं, शेते ऐक ना, तुला द्यावा लागती माळ, द्यावा लागती. 108 सुवर्ण कमळ सीतेच्या गळ्यात, आणि 108 सुवर्ण कमळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. दोन्ही मिळून किती झाले? 216. पिंडाला सुपाऱ्या किती असतात? देवबापा आहेत का इथं बसलेली कोणी? पिंडाला सुपाऱ्या किती? सिद्धेश्वर बुवा 16. पिंडाला सुपाऱ्या किती? 16. आजच्या कीर्तनात सांगायची गरज नाही, पण मला पुरावा द्यायची म्हणून. इदन्न मम भय रक्त चंदनो आरक्तः ति भावाति अंगुष्ठादि स्नान भय व्याप्तः पितरोजनः लुप्त पिंडो भय व्याप्तिस्ततेव चः विश्वर विश्वनाथरनाथर भय व्याप्तिस्ततेव चः पुनितो गंगोदको आपांपति तिरायाम सर्व साक्षी भूतायाम देवदेवगणा सर्वाम पितृगणास्ततेव च. हे 27 वर्ष पुरे म्हणत होतं. मेमरी कार्ड चांगलं आहे बरोबर, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही ना, म्हणून तर मोबाईल मी कमी मेमरीचा घेतलाय. नाही मला काय, मी एक टेम्पो भर मोबाईल घेईन ना, माहिती का पैसे नाहीत का काय नाही. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी, कशाला गाऊन घालू? त्याच्यामुळे आपल्याला आता लुगड्यावरच मारायचं, आता गाऊन नाही त्याच्यावर नको दिसलं आपल्याला, त्याच्यावर मारायचं. 16 सुपाऱ्या लागतात. फुलं किती आहेत? 216. सतीश बुवा, सीताई साहेबाच्या हातातला गळ्यातला हार घेतला. महाराज लक्ष्मी कृपा पात्र हार आहे. लक्ष्मी, श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, म्हणून माणसाच्या प्रत्येक नावाच्या अलीकडे श्री लावल्या जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, बरं, श्री म्हणजे लक्ष्मी. आणि सुदाम देवाला शय शब्द होता. शय म्हणजे दारिद्र्य, हा ते पुसलं. भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले, भीक मागावे
विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. काय काय ताकद. शब्द काढून काढला आणि श्री टाकला तिथं. श्री शब्द लागतो आपल्याकडे. देवानं सांगितलं सीते तुझा हार लागतोच. आणि सगळी फुलं विमानात उभं राहून दक्षिणेकडे तोंड केलं आणि दक्षिणेकडे तोंड करून प्रत्येक श्लोकाचा उच्चार करून त्या एका याचा शब्दाचा उच्चार करून एक फूल असे 216 फुलं खाली टाकून दिले. सीतेनं सांगितलं काय प्रभू मी काय बोलू तुम्हाला. जाऊ द्या बरं, माझ्या गळ्यातला हार तुम्ही टाकायचा होता, तुमच्या गळ्यातला का टाकला. अयोध्येतल्या लोकांना सुवर्ण कमळाचा हार बघा नसता वाटला. महाराज ऐका भाविक कोणाला म्हणतात. आता प्रभू रामचंद्राने विचारलं सीते ऐकायची मानसिकता आहे का मी हार कोणाला टाकलाय. या प्रांतातून जाताना लंकेश राजा रावणाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी तुला कोणी मदत केली. सीतेच्या तोंडातून वाक्य पडले. एक पक्षी होता त्याचं नाव होतं जटायू. त्याचं नाव होतं जटायू. सीते ज्या जटायूनं तू वाचावा, तू एका धर्माच्या बाहेरचं कृत्य करणारा राक्षस. एका गोष्टीनं सांगत नाही बरं का. ज्ञानोबराचा एक पुरावा देतो. हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. धर्माचं लक्षण सांगितलं मालकानं. धर्माचं लक्षण हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. पुन्हा ऐकतोय. शूद्रा घरी आघवी पक्वान्य हाती बरवी ते द्विजे केवी सेवावी दुर्बळू झाला. मराल टेकला तरी ते खाच नाही. कशी असू दे आपली पत्नी भोगिता तेची भली जिया परी. रावण या 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 मार्गातून नापास ठरला रावण. अहो लक्ष्मीपेक्षा सुंदर पत्नी आहे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. काय वैभव महाराज रावणाचं. तरी पण सीतेकडे पापात्मक दृष्टीनं का पाहलं. आणि हे सीते धर्म बाह्यकृत करणाऱ्या राक्षसाच्या तावडीतून तुला सुटका व्हावी याच्याकरता त्यानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आणि ज्यानं प्राणाची आहुती दिली त्याचं पार्थिव इथं पडलं ग सीते. इथं पडलं. मी त्याला भडाग्नी दिला आणि त्याला त्याच्या रुष्टतेतून मुक्ती मिळावी, त्याला सद्गती मिळावी. आयन संपलत. युद्ध रामप्रभूचं आणि रावणाचं दक्षिणायन झालतं का उत्तरायणात झालतं. पहिला याचा ठोका पहा. विठाला महाभारतातलं युद्ध कोणी आयनात झालतं, दक्षिणायनात का उत्तरायणात. महाभारत द्वापार युगातलं. मग सांगतो तुम्हाला कृतायुगात त्रेता रामप्रभूचं युद्ध. मला सांगा कौरव पांडवाचं युद्ध कोणी आयनात झालतं, दक्षिणायनात का उत्तरायणात. हा नाही ते सोडा, पण युद्ध कशात झालं. शाबास वा. आता 15 मिनिटं कीर्तन शिल्लक. विठाला विठाला. महाराज याच्या करता चांगले श्रोते पुढे असले पाहिजे. देखुनी दक्षिणायन अति घोर, देखुनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर. काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. हे काळासी सारोनी आदुर स्वशरीर रक्षिले. देखुनी दक्षिणायन अति घोर. 22.5 दिवस लागायचं राहिलं होतं. तै सारोनी दक्षिणाधिपती. आणि मग त्याला सांगितलं थांब तिथं, मला उत्तरायणात मरायचंय. म्हणजे दक्षिणायनात युद्ध झालं. रामप्रभूचं युद्ध सांगता येईल कोणालाच नाही सांगताय. मग मी कुठं गुत्त घेतलंय. विठाला विठाला ए मासोत्तरी शांत्यागली पवित्र कर्माची नवाळी. आता तर्पण विधिया गळी करण्याची ओ. त्या रक्त पुष्पाचे निभावे पितर तृप्त लाघवे. कुळी उत्पन्न सज जय प्राप्त हो. कारण हा एका पवित्र कुळातला होता. मिरे मिरे कश्यपाचा नातू. कोण होता जटायू. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. पैठणचे मालक सांगतात मी जटायूचा, मी कश्यपाचा नातू आहे.
जटायू नावानं प्रसिद्ध आहे. आणि मग या सर्व सुवर्ण कमळाच्या पाकळ्या लालसर होत्या. कमळ कोणतं आहे? सुवर्ण. त्याचा देठ पिवळा पण पाकळ्या लाल. आणि आरक्त पुष्प, देवीला फुल लाल, देवीला फुल लाल, भगवान शिवजीला फुल पांढरं, पांडुरंगाला मंजूळ, गणपतीला लाल आणि पितराला फुल लाल, सूर्याला फुल लाल. पूजेला जर बसले असतील आणि मी पूजा करणारा जर हिशाबात असेल, लाल फुल नसेल तर कुंकवामध्ये फुल बुडवायचं. येती पूर्वां भास्करोस्ततेव चहा प्रकाश देवतां दिवाकरा ततः आरक्त पुष्पम समर्पयामिहि. मग सूर्याकडे ते कुंकू लावून लाल फुल फेकायचं. हा, आता देवीला आणि गणपतीला लाल जर फुल नसेल तर ये ऋतुपुष्प तथैव च यत् प्रियजनाय आकाले सतस्रवानां ऋतुपुष्पम तथैव च समर्पयामि. या ऋतूमध्ये हे जगदंबा, हे गणेशा, या ऋतूमध्ये या झाडाला हे फुलं आलेत, आता आमच्याकडे लाल फुल नाही, माफ कर, तथैव च समर्पयामि. हा काल सिद्धांत. चला, फुलाचा देठ पिवळा पण फुलाच्या पाकळ्या लाल. तर्पण विधी केला. महाराज सीतेने विचारलं, देवा इतकं कशा करता केलं? सीते, या देशातले पक्षी सुद्धा इतके शक्तिशाली आहेत, या जटायूनं रावणाची अर्धी शक्ती संपील ती. आपलं कापट्य आता इथून पुढे रामापुढे चालणार नाही. आपलं कापट्य मला शत्रूची शक्ती आजमावून घेतली. आणि सीते, तुला कोणी नेलंय हे यानं सांगितलं होतं. तुला कोणी नेलंय यानं सांगितलं होतं. तरुणांनो ऐका, उद्या 19 तारीख आली. छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा आहे, प्रगट दिन सोहळा आहे. महाराज नुसती बिल्ली लावून फिरू नका, दाढ्या वाढून नुसत्या चंद्रकोर लावू नका. असं तर लय स्वांगात बी करता येतं लोकायला. पहिला क्रम उद्याच्या 19 तारखेपासून ज्याचे मायबाप जिवंत आहेत, दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडायचं. माझ्या छत्रपतीला वरी आनंद होईल. आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला सांगतो, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं दिवसात सकाळी आंघोळ झाल्या पहिलं पप्याच्या बापाच्या पाया पडायचं. जी पप्याच्या बापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. काय पुण्य नाही तिला. मालकाच्या दर्शनात तिची देवावरी सत्ता. आणि तुम्ही आई वडिलाचं दर्शन घेण्यात ताकद किती माहिती का? युग सांगतो मी एखाद्या कीर्तनात, हे अजय मला आठवण करून दे रे. 15 युग सांगतो आणि पुढच्या याच्यात मग नंतर 13 नंतर सांगतो, पण एकाच दिवशी नसते. सांगू ना आपण दुसऱ्या कीर्तनात. आता यायला कामाला लावलंय, त्याच्यातले 10-11 तुम्ही लक्षात घ्या युग कोणते. त्याच्यातलं एक सांगतो, ताम्रद हो युगो जना. हा बस झालं एक. आता हो, याच्यातलं एक सांगितलं, तुम्हाला माहित नसणार. काय सांगू लागलो? हा, आई वडिलाचं दर्शन. हा तिथं सांगतो, आई वडिलाचं दर्शन. पुंडलिक रायाने यज्ञ केला नाही, तपश्चर्या केली नाही, भजन केलं नाही, फक्त मायबापाची सेवा केली. 28 युगापासून आई देव जगाचा बाप उभा केलाय. ही दादा मायबापाच्या सेवेची ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे. आपण अडचणीत हात घालतो, इचून निघतो, ओरिजिनल करतच नाही. हो, आमच्याकडे एका महाराजांनी सांगितलं, 5.5 किलो गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका, त्याच्यामध्ये 1-2 पळ्या तेल टाका, त्याची कणिक मळा, त्याचा दिवा करा, शेरभर त्याच्यात तेल टाका, कणगुळीसारखी वात करा, दक्षिणेकडे तोंड करून लावा, लक्ष्मी येती. ह्या बाईनं दिवा लावला, कच्चून खीर खाल्ली होती, झोपी गेली. 5-25 कुत्रे आले आणि सगळ्या दिवा खाऊन गेले. आणि कुत्र्यानं दिवा खाल्ला आणि तिच्याच दारात संडास केली. त्या दिवशी बोरची मोटर खराब झाली. त्या दिवशी बोरची मोटर खराब झाली. रोजदार लावून पाणी आणलं, अंगण धुवून काढलं, लक्ष्मी आलीच नाही. उलटे घरातले पैसे रोजदाराला गेले. असं नसतं फुलाबाई, चतुरा, द्वारका, वचाबाई, मंजुळा, असं नसतं बाई. असं केल्यानं जर पैसे आले असते तर मी तिथंच बसलो असतो दिवे लावीत. विठाला सारखं मोठं राज्य कोणतं नाही, पण या महाराष्ट्रातले 2% लोक बापू फुटक्या कानाचे आहेत. हे भंगिऱ्याचं ऐकत आहेत. विठाला सीते, एवढा मठावर मठ रावण यानं मला तुला दाखिले. हा हा हा, ते सांगता सांगता राहिलो. 19 तारीख आहे. माझ्या तरुणांनो, तुमच्या बुटाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतो. तुम्ही गंगेच्या आंघोळी किती केल्यात ते सांगू नका. एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलीला जर एखादा नालायक त्रास देत असेल तर त्याला चोप द्या. हजारो पंढरपूरच्या आणि काशीच्या वाऱ्या केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त. वेगाच सांगतो,
बापू एका माणसानं 70 माणसं मारले. एका महाराजाला विचारलं पाप कशाने संपन? ते म्हणले 7 वर्ष गंगेची आंघोळी करा, तुमचं पाप संपल. गुंडलय हुशार होता. ते म्हणलं पाप संपलं कशावर कळावं? ते म्हणले माझ्यासोबत काळा कपडा आहे, त्या काळ्या कपड्याचा झेंडा केला आणि हा झेंडा पांढरा झाला की पाप संपलं. त्यानं 7 वर्ष नाही 12 वर्ष आंघोळी केल्या, झेंडा जास्त काळा झाला. ते म्हणला 70 माणसं मारले, आता 71वा महाराज हाणायचा आहे. 71वा कोण मारायचा? आता महाराज मारायचा. रागावलं ना ते म्हणला संसारातून पप्याच्या माईच्या लांब काढून दिलं मला यानं चंडाळानं. आणि गंगा नसल्यावर आउटलेट बाहेर आलं तर त्याच्या खाली पण आंघोळ केली. कुठं बी वड्याला कशाला 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 आंघोळी केली 10-12 वर्ष. आणि मग महाराज आश्रमावर राहत होते उंच टेकडीवर. एका झाडाची फांदी ओढली भरत बुवा, काशी हातानं साळली. लोक विचारले कुठं? त्याची सोय पाहतो. 12 वर्ष झालं मला इकडे तिकडे फिरले, त्याची पाहतोच म्हणे. लोक म्हणले महाराज चुलीत घालायचा म्हणे हो महाराज. पाहतोच म्हणे. आडमुठ होतं ते. पहिले 70 मारलेत, 71वा महाराज मारायचा. पण स्वामीजी त्या रस्त्यानं शाळा होती, शाळा सुटली. आणि शाळा सुटल्याच्या नंतर एक मुलगी पळत होती 14-15 वर्षाची, ओरडत होती, काय झालं रे? मला ते 10 जण मारायले. आता ते जीनच्या पॅन्टी घातलेले, फिटिंगचे शर्ट घातलेले, भिकारी सोसायटीचे अध्यक्ष, मायबाप लोकांच्या कामाला, आणि पिठावर या गावांणारे आवलादी, असे टाईट कपडे उगे टाईट कपडे. हा दादा ते इथं उभा राह. तिला हे दिसू लागलं असं दप्तरी. 12 वर्ष बाहेर फिरलेलं, वाळून गेलेलं, पण ताकद कशी जाईल? तुला कळतं काही? फांदी मी हातानं तोडली. बाई कुराडीन नाही, कुराड लागतच नाही, साळली बी हातानच. अरे बाबा एवढी म्हणून कोण कोणी आले. आता त्याच्यातली काही बऱ्याचे, काही आशे, काही फुसके, काही चोरपमचेर, काही कसे बी 9-10 जण होते त्याच्यात. या म्हणे या. त्याच्यातलं एक जण म्हणे मी एकटाच. 10 एकटाच या, 10 एकदाच या. मिश्या गिशा नव्हत्यात ना, ठुईत नत मिश्यान. काय त्या पांदीला अडकायल्यात का काय काय माहित बा. पण ते काय येत निघलं, ते फाचत नाही. माझ्या लहानपणी बाप गेल्यावर काढीत होते. त्याचा काही विषय नाही, जाऊ दे आता कुठं बसायचं ताण घेत. ह्या पण भवळ्या कापायल्यात, त्या काय एसटीला अडकायल्यात का काय संगच ते. हो हो. आणि कपाळ मोठं करून आता कुकू मोठं लावा ना, पण इथं टिकली लावायची, वरी का कोंबडी बसवायची गांडे गोळायला. का कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, गुण कोणालाच नाही. कोणाला सांगावं जाऊ दे, कुठं बसायचं आपणच. काय गुत घेतलं का इतकं भाडायला? जाऊ दे, डोसक्याचे का काढीनत, काय करायचं आपल्याला, कशाला ताण घ्यायचा. हो एखाद्या बाईला राग यायचा आणि ती म्हणायची तुला काय करायचं मी म्हणून कुठं कसं कुठं बसायची विस्तू घेत वटीत. या दहावी पाय बरं काय पाहतो हिनं पुढं, हे त्याला ते त्याला ते त्याला. त्या पोरील म्हणले इथून हालू नकोस. पहिले 70 आणि हे 10. एका चपक्या चपक्यातच 10ची 10 पाडली. लालबुन लाकूड झालं. पहिले 70 आणि हे 10 आणशीन महाराज. महाराज हाणायचं जिथा ठाचानं एका टपक्यात गेला पाहिजे महाराज. टपक्यात. नंदुबुवा महाराज असे खुर्चीवर बसलेले, महाराजाच्या पुढे टिपू आहे, त्याच्यावर काजू बदाम. आता महाराजाला दात नव्हते, ते एकच काजू असं. आता त्या पुढच्याचं मन मोठं व्हावं म्हणून ते काजू नुसता चावच ना काजू. आणि संचे बोके वान्यरावानीच घेऊ लागले. संचे भक्त असे वानर कसे ब्रह्मगिरीला ते फुटाने घेतात, महाराजाच्या परातीतले असे बचकीच घेऊ लागले. हो. आणि काठी दिसल्यावर सगळी परात्री कमी, खिशाईनं काजून बदाम. एक जण म्हणला ते महाराजाला मारायला आलं, महाराजाचं हाड मोठे हाणू द्या. गेले भक्त निघून. या असे मोकार सोसायटीचे भक्त केले नाही पाहिजे. भक्त चांगले असले पाहिजे. महाराजांना हात जोडले, मार बाबा पण कारण सांग. 12 वर्ष मला फिरिले म्हणे तुम्ही, 12 वर्ष फिरिले. पुन्हा येतो बरं का भाविकावर, पुन्हा येतो. पण शिवजयंती आली याच्याकरता सांगतोय. 12 वर्ष फिरिलं मी. एवढ्या वर्षी आंघोळी केल्या, 70 माणसं मारल्याचं पाप नाही संपलं. उलट 10 मारलेत, 80 झाले. महाराज म्हणले झेंडा पाय ना, तर झेंडा पांढरा झालता. आंघोळी केल्यानं नाही झाला. उलट 10 खून जास्त केले. पण खून कशासाठी केले? या देशातल्या पवित्र कन्येच्या आबरूच्या संरक्षणाकरता केले. त्या पवित्र भारत देशातल्या एका कुमारिकेला आभृतून वाचविलं, याच्याकरता खून केल्याचं पाप संपलं. चांगलं काम केलं की पाप संपत आहे. महाराज हेच पुण्य जटायूला होतं.
या देशातील पवित्र लक्ष्मी एका मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. देवानं तर्पण केलं असेल नवल नाही, खांदा दिला असेल नवल नाही, अग्नी दिला असेल नवल नाही. भरत बुवा गेल्याच्या नंतर षण्मास नावाचा इधी असतो, ज्याला 5.5 मास म्हणतात. हे 5.5 मास भगवंतानं एका पक्षाचं घातलंय. त्याचं कारण तो भाविक होता म्हणून देवाला आवड. भाविकाची आवडी म्हणजे तुझं नवऱ्यावर जास्त प्रेम का देवावर? द्रौपदीनं सांगितलं देवावर माझं प्रेम आहे, पण नवऱ्या इतकं नाही. नवऱ्या इतकं मी कृष्णावर प्रेम करत नाही. तर उद्धवानं विचारलं, जर तू नवऱ्या इतकं प्रेम कृष्णावर करत नाहीस तर नवरा जिवंत असताना तो पदराकून नाटी फाडली का? मला याचं उत्तर पाहिजे. 9 प्रश्न होते बरं का, एकच उत्तर, एकच देतो, जास्त नाही. मला याचं उत्तर पाहिजे. तुला देव आवडतो ना, पण देवापेक्षा तुला पती जास्त आवडतो ना, मग दादा पती जिवंत असताना बाईनं पदराकून नाटी फाडू नये, मग तो पदराकून नाटी फाडून त्याच्या बोटाला चिंधी का बांधली? मला उत्तर पाहिजे. मान्य करतो द्रौपदी, मी तुला मान्य करतो. महाराज द्रौपदीसारखी भजनानंदी अर्जुनही नव्हता. नंदुबा डोक्यातलं काढून टाका. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर कृष्ण कृष्ण म्हणायचा, रोम त्याच्या अंगावरचे, महाभारत सांगते सतीश बुवा. पण अर्जुनाच्या अंगावरचा केस जर खाली गळून पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीनं जिथं डोकं इचरलंय ती पिठल्याच्या जागेवर विचारितच नव्हती. म्हणून तिच्या स्वयंपाकात चपात्याला याला दादा पिठले केस निघत नव्हते. हे उठलं की दाताळ कपाटा पुढंच. मग पंख्याच्या वाऱ्यानं पिठल्यात जाय कशात जाय तर चपाती तुटत न. त्यानं ती ठेवून द्या महाराज, ती राहू द्या ना, दुसरी खा. अरे म्हणलं दुसरी तर केस निघले. तसं कसं आहे महाराज, आमच्या बायकोला राहाचा लेत ना दे. आणि म्हणलं आम्हाला का वघारी भेटल्यात का काय? लय टामन टीका करी 3 दिवसा इसबाऱ्या कांगवा घेतीन. आम्ही का शेपुड्या संलग्न केलीत का काय? काय तिळभर सांगतून इळभर गा तू म्हणलं काय इडपट बनायचे काय? नाही नाही महाराज म्हणले काय असं तू म्हणलं वघारे. बाईनं दिवसात 2च्या व्यतिरिक्त कंगवा डोक्याला लावला नाही पाहिजे. पतीसाठी अपशकुन असतंय. पुरुषाने एकदाच भागवतावर बसायचं तरी लिपस्टिक लावायची नाही माणसाने. हो, पुरुषानं लिपस्टिक लावायचंच नाही. वक्ते बाबा म्हणायचे, माणूस जर जास्त नटत असेल तर तो दिसायला जरी पुरुष असला तर त्याच्यात 20% गुण स्त्रीचा आहे. विठाला मोठ्यांचं वाक्य सांगतो. काय सांगू लागलो? हा हा के मग द्रौपदीने जिथं डोकं इचरलं का खाली पडलेले हरिश्चंद्र दादा केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. तुम्हाला एक माहिती आहे का? दुर्योधनाचे गुप्तचर विराट राजाच्या उकांड्याला कान लाईत होते. उकांड्याला हे कधी गेले माहिती आहे का? हे नंतर. पण यायच्या अगोदर पंढरपुरातला मालक गेला आणि द्रौपदीला सांगितलं डोकं विचारायची जागा एकच ठेव. आणि डोकं विचारल्याच्या नंतर तू शेण काढायला जातीस ना, तू शेणाचा एक गोळा शाबीत वापस आणि जाय.
आणि जिथं डोकं इचरले त्या गोळ्यानं शेणानं ते केस त्याच्यात घेत जाय आणि तो गोळा वाळला की जाग्यावर पेटून देत जाय. तुझे केस जर उकांड्यात पडले तर उकांड्यातून कृष्ण नाव निघल आणि उकांड्यातून कृष्ण नाव निघतंय म्हणजे विराटाची पोरगी इथं आहे आणि विराटाची मुलगी इथं आहे त्या अर्थी पांडव इथं आहेत आणि पांडव अज्ञातवासात कळाले की 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष पुन्हा अज्ञातवास. म्हणजे आता द्रौपदी श्रेष्ठ का अर्जुन श्रेष्ठ? अर्जुनाच्या अंगावरचे केस कृष्ण म्हणायचे पण केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणत नव्हते. द्रौपदीच्या सर्व अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे आणि डोक्याचे केस भरत बुवा खाली पडले तरी कृष्ण म्हणत होते. उद्धवानं सांगितलं इतकी तू देवाच्या आवडीचे, देव तुला आवडतो, पण आजचं तुझं उत्तर खोटंय, तुला नवऱ्यापेक्षा देव आवडतो. द्रौपदीने सांगितलं उद्धव दादा नाही रे, नाही उद्धव दादा, मला माझे पतीच जास्त आवडतात. मग कपाळाला कुंकू असताना तो चिंदी फाडलीच का? घे उत्तर. मला देवापेक्षा माझे पती आवडतात म्हणजे कपाळावरचं कुंकू आवडतंय. तरी मी पदराकून नाटी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधली. ती याच्याकरता बांधली माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला बांधली. अशा द्रौपदीची भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. महाराज हा तात्विक सात्विक. महाराज विदुर काकाच्या घरचं जर पाहिलं तर एक लक्षात घ्या महाराज, विदुर काकाची नीती जगातल्या प्रत्येक राजकारण्यानं वाचावा. प्रत्येक राजकारण्यानं. बापू पद मिळल न मिळल हा ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग आहे, पण विदुराची नीती ज्याच्या अंतकरणात आहे देव त्याला स्वीकारतो इतकं मात्र लक्षात ठेवा. देव त्याला स्वीकारतो इतकं लक्षात ठेवा. इतका प्रविष्ट विदुर काका महाराज, एवढा अधिकार सुलभ हा काकींचा. देव घरी आल्याच्या नंतर उघड्याच पुढे बसल्यात. उघड्या आंघोळ करीतात का? आंघोळ करता एक जण म्हणला विदुर काकाची आंघोळ आधी झाली आणि त्यांच्या बायकोची नंतर कशी झाली? शास्त्र सांगतो तुम्हाला. ज्या घरच्या बाईची आंघोळ उशिरा होती पुरुषांची आंघोळ आधी होती का त्या घरची 10% लक्ष्मी कधी बी पळून जाते. भारतीय संस्कृतीतल्या नारीची आंघोळ नवऱ्याच्या आधी झाली पाहिजे. या देशातल्या 18 स्त्रिया अग्नीला हातच लाईत नव्हत्या म्हणजे आंघोळ करायच्या आधी चुलत पेटीत नव्हत्या म्हणजे त्यांनी जीवनभर थंड पाण्याने आंघोळ केली आणि मग चूल पेटून नवऱ्याला गरम पाणी दिलं. अशा 18 स्त्रिया. नाव पुन्हा सांगू, आपला वेळ संपला नंदुबा. आता ओव्हर टाइम आहे. तुमचा काय अधिकार नाही मला सांगा म्हणायचा. ओव्हर टाइम आहे. माझ्या मनाला करायलो 5 मिनिटं. तर योग असा आला, आंघोळ कशी तर दिवस होता 5वा दिवस होता आणि या देशातली स्त्री 6व्या दिवसापर्यंत रजस्वाला असती. निषदो कर्मजया देव कर्मवारजिता प्रसूतो सर्व कालायाम मासा भव द्वय स्थिता. 41 दिवसापर्यंत प्रसूत बाळंतीण डिलिव्हरी झालेल्या स्त्रीनं देवाला पाणी घालू नये, तुळशीला पाणी घालू नये. 41 दिवसापर्यंत हा बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीचा भाग. आणि मासो भय वटीपत्रा नाम, वटीपत्र म्हणजे मासिक पाळी, याच्यामध्ये 6व्या दिवसापर्यंत ती निषेध असते. 5वा दिवस होता. 5व्या दिवसाचं स्नान घरात करत होती, ना तर बाजूला तर समुद्र होतात ना, पण घरात करत होत्या आणि नाहता बाहेर आल्याच्या नंतर बोऱ्या बसायला टाकला. आपणच बसल्या. केळं देवानं आणली होती, केळी सालटे काढे देवाच्या हातात दिले, आपण खाली. काका आले आणि काकानं आवाज दिला, सुलभ हे. पतीचा आवाज लक्षात आल्याबरोबर पदर सावरला, मध्ये बसले. देवाला प्रणाम केला. देवा काय तुझ्या घरी अन्न मिळत नव्हतं का रे? एवढ्या पत्न्या आहेत तुला, हिच्या हातचे सालटे कशाला खाल्लेस? देवा तू जर मनात आलं तर किडीला केळच लागत नाहीत. त्यानं जर मनात आणलं ना तर किळीला केळच लागत नाहीत. आणि त्यानं मनात आणलं तर किळीला लागलेली किळं वारं सोडून दोरी पिळल्यावानीच किळी पिळत येतात. दोरी कशी पिळीतो आपण? तुम्ही काय हो म्हणू नका, तुम्ही पाहिल्या नाही काहीच नाही, उगाच तुम्ही आपलं ऐकत जा. गिरगावकर सांगायला ते ऐकत जायचं. तर केळीच्या फडामध्ये जर चक्रीवादळ सुरलं ना तर दोरी पिळल्यावानी कोणीकडे केळी फिरत येतात, घडं कोणीकडे पडत येतं, पानं कोणीकडे जाते त्याचा पत्ताच नाही. हे कोणाच्या हातात आहे? देवा तुझ्या हातात आहे. मग ही सगळी सत्ता तुझ्या ताब्यात असताना सुद्धा तू सालटे का खाल्ले? काय देवा घरी नमिळेची अन्न? मागे भाजी पान द्रौपदीची, तिथं वनवासात भाजीचं पान मागितलं होतं. इकडेही देवा तू सालटे खा लागलास कशा करता? काय अरे ज्यांना एक बायको येते नाना प्रकारचे पदार्थ करायल्यात, धपाटे करायल्यात, भेंडुळे करायल्यात, एकत नाही का? हो, गळफाशे करायल्यात. गळफाशे कळत नाही? शेंगुळे माणसं आपले गळफाशी म्हणल्यावर का? शेंगुळ्याला आमच्याकडे गळफाशी म्हणते. शेंगुळे आहे का नाही? तुकाराम आला ना आमच्या. शेंगुळे काय एक बायको काय करते? मी एकदा घरी गेलो, 13व्याचं कीर्तन होतं आणि ते असंच माळकरी मेलं नव्हतं. मी म्हणलं कशाला खायचं,
आणि ते केलं कीर्तन आणि मग गेलो होतो आम्ही. घरी गेल्यावर घरचे म्हणले उपाशी झालात का? म्हणलं हो आलो. आणि त्यांनी नाही जीव घातलं का? म्हणलं जाऊ दे ना, कशाला ताण घेते, तू बी नको घालू. इतकं नका असू महाराज. हा हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्या बायकोर घ्यालो, पण हे सगळं तुमचं सांगायला लागलो. हो मग इतकी येडपट असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो. चलो पेस्टल पेस्टल पेस्टल. नाही काम दिलं तर बरं शिकायला ठेवा रामदेव बाबा गुरुवर ये, मी तुमच्या इथं पेस्टन बरंच शिकितो आहे का नाही. इतकी येडी होय. हा लगेच मी तुमच्याकडे आलो असतो बाबा, याचं डवळं काढून टाकलं असतं. चल दे म्हणलं तू हिशाबात आहे बाबा. त्याला म्हणली जेवायचंच का? म्हणलं हो. पोळ्या सकाळच्याच आहेत. म्हणलं कालच्या वाढ. 2च मिनिटात भाजी करते. म्हणलं तुला काय अग्नी प्रसन्न आहे? हे बाई असं आडवं बोलायचं नाही. मी 2 मिनिटात भाजी करते. हरभरं भरपूर शेतात वाळलेली भाजी होती, एका परातीत टाकली, त्याच्यावर अशी कोरडी भुरकी आणि चमच्याभर तेल कालीलन माया पुढं घोळाना. आणि म्हणलं मी का संकरित गाय करे काय येड्यावानी काय विद्या लागलीस. मग एक बाय काय तर इतक्या चटकेबाज करीत आता. देवा तुला 16,108 कशा करता सारखी खाल्लीस. देव रडत होता महाराज. जगाचा बाप रडत होता. काका मी घरी आल्याच्या नंतर जिला स्वतःच्या शरीराची आस्था नाही, इतकं माझ्यावर प्रेम आहे, याच्याकरता काकीच्या हातानं सालटे खाल्ले. भाविकाची आवडी देवा करी सेवानीचे प्रीती. महाराज मरत असणाऱ्या गाढवाच्या तोंडात कावड टाकली. सगळे लोक हसत होते. महाराज बिना पायाला फोड आलेत, शरीराची त्वचा बदलली. इतका प्रवास केला तुम्ही, इतका प्रवास केला, आणि देवाला समर्पित करायची कावड गाढवाच्या तोंडात. अरे माझ्याजवळ पाणी असताना जर गाढव मेलं असतं तर 1 कोटी कावडी देवाला अर्पण केले असते तरी पुण्य लागलं नसतं. पण हे देवाचं आणलेलं पाणी जर गाढवाचा प्राण वाजला तर 25 कोटी कावडी देवाला अर्पण केल्याचं सर्वाभूती दया. म्हणून 36 वर्ष लुगडे धुतले. म्हणून बार्त्रिक 36 वर्ष लुगडे धुतले. माय कटाळ ती बाळातपणाला. एका पोरीचे 2-3 बाळातपण झाले ना तर माय म्हणती बबे 2 म्या केले, ती 1 सासूला फुकणं म्हण, म्हणजे तू या सासूला करणं म्हण. तू ह्या बापानं माझ्या जीवाचा पोत्रा केलाय. पोरीला म्हणती तू ह्या बापानं माझ्या जीवाचा पोत्रा केलाय काम करू करू, आणि तू हे 2 बाळातपण केलं, आणि 3रं तू या सासूला करणं म्हण. म्हणजे माईला पोरीचं बाळांपण करायला 3रं कटाळा येतोय. 36 वर्ष जगाच्या बापानं लुगडे धुतलेत. काय महाराज आवड होती. रामानी सरजू नावाचे 2 पोरं मधात जीव घातलेत. मधात झाडवण होते. नाल्या उपसिनाराचे पोरं मधात जीव घातले. आयुष्यात इतका चांगला भात पाहिला नव्हता. राम सरजू रडत होते, का जेवत नाहीत? आमचे लेकरं उपाशी आहेत. पोटभर जेवा, जाताना बांधून देते. काय ताकद महाराज. म्हणून 36 वर्षे त्यांच्याकडे कामाला. देवानं नाव सांगितलं नाही, पाणी भरलं. महाराज इतका राजस सुकुमार, त्यानं 2 कावडी आणून टाकायच्या, आणि नाथबाबा स्वयंपाक पूजेला बसले. इकडं नैवेद्याचा भात शिजायचा. नैवेद्य काय ठोका येत नाही. चांगल्या सप्त्यात बैंगनाची भाजी केली ना तर खपक्या टोपलं, त्याच्यात पत्रवाळी, मोठी चपाती आणि खपक्या बैंगन. लय बैंगन यायला कळत नाही देवाला बैंगन जमत नाही म्हणून. देवाला नैवेद्य फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी वांग्याचा, त्याच्या व्यतिरिक्त कधीही देवाला वांग्याचा नैवेद्य नसतो. पण आपल्या चांगल्या सप्त्यात बैंगन देठा सगळं काय करावं, काय विचित्रता. आता भात शिजायचा आणि त्या भाताचा नैवेद्य सोन्याच्या ताटात काढायचा. पण तिकडं पूजा चालू असताना श्रीखंड्याला सांगितलं, श्रीखंड्या तुला जेवावं लागतंय. आईसाहेब मालक पूजेला बसलेत, तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेवावं लागतंय. महाराज एकुलत्या 1 पोराची शपथ घालून जगाच्या बापाला जीव घालावा. आणि पाणी पिऊन गोदावरी मातेच्या पात्रात गेले ना, तिथे गेल्याच्यानंतर देवानं रडावं. गोदावरी मातेने विचारलं, का रडता? यशोदेपेक्षा, देवकीपेक्षा, कौशल्यपेक्षा सर्वात मोठे माझ्यावर प्रेम करणारी नाथांची पत्नी आहे. इतकी दयाळू, तिच्याकरता देवानं गंगेत रडावं. म्हणून 36 वर्षे तिचे लुगडे धुतले. करी सेवानी जे प्रीती विठोबा कुमार. एकच मिनिट, फक्त एकच. आम्ही सगळं कॅन्सल करणार आहेत. एकच मिनिट. कुमार
खाली बसा खाली बसा खाली बसा रामदेव तुकाराम घनश्याम खाली बसा रे ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली